टन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना उद्या 15 जानेवारी बघा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण उद्या आहे आपल्या नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती। खरं तर मकर संक्रांतीचा जो सण आहे तो सलग 3 दिवस असतो। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगीचा सण साजरा करतो, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत, तर तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते। असा सलग 3 दिवस हा सण साजरा केला जातो। बघा मकर संक्रांतीच्या दिवशी खरं तर दैवी शक्ती जी आहे ती पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत असते। या दिवशी आपण देवांचं पूजन केलं, माता लक्ष्मीची सेवा केली, तुळशी मातेच्या काही सेवा केल्या तर त्याचं अनन्य कोटीने आपल्याला फळ प्राप्त होत असतं। खरं तर मकर संक्रांतीचे बरेचसे उपाय हे तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या मकर संक्रांतीचा एक विशेष आणि सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे। हा एक उपाय तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण करेल। बघा उद्या सकाळीच किंवा मग सायंकाळी, एकतर सकाळीच किंवा सायंकाळी तुम्हाला फक्त या एका दिशेला हा एक दिवा लावायचा आहे, जो दिवा लावल्याने तुमच्या आयुष्यात असलेली संकट, विघ्न, नकारात्मकता, बाधा, दारिद्र्य सगळं संपून जाईल। तुमच्या आयुष्यामध्ये बरकत येईल, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल। कितीही वर्षांपासून आणलेल्या तुमच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण होतील। बघा मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तो स्नानासाठी, दानासाठी आणि विशेष करून दीपदानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्याही दिवशी सूर्य मकर राशीतून प्रवेश करतो, खरं तर त्या दिवसाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं आणि बरोबर उद्याच्या दिवशी सूर्य जो आहे तो मकर राशीतून प्रवेश घेत आहे, त्यामुळे उद्या आपण मकर संक्रांतीचा दिवस साजरा करणार आहोत। आता उद्या कुठे आपल्याला दिवा लावायचा आहे किंवा उपाय नक्की काय आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा हा उपाय सकाळी करत असाल तर 11च्या आत आणि सायंकाळी करत असाल तर 5च्या पुढे तुम्हाला करायचं आहे। आता यासाठी काय करायचं आहे तर उद्या आपल्याला एक छोटंसं सुगड घ्यायचं आहे, ज्याला आपण पोळकं असं देखील म्हणतो, मडकं असं देखील म्हणतो। एक छोटं सुगड, जुनं असेल तरी ते घेतलं तरी चालेल, नवीन असेल ते घेतलं तरी चालेल। या सुगडाला 5 बोटं हळद कुंकवाची लावायची आहेत। वरून जे सुगड घ्याल त्याला हळद कुंकवाची 5 बोटं लावायची आहेत आणि या सुगडामध्ये तुम्हाला मूठभर पांढरे तीळ घालायचे आहेत। उद्याचा दिवस पांढऱ्या तिळांचा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। बघा भोगीच्या दिवशी किंवा किंक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या तिळांचे उपाय करतो, तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सफेद रंगाच्या तिळाचे उपाय करतो। ठीक आहे, मूठभर पांढरे तीळ तुम्हाला याच्यामध्ये या सुगडामध्ये घालायचे आहेत आणि त्याच्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। आता हे करून झालं की त्यानंतर हे सुगड घेऊन तुम्हाला कुठल्याही रुईच्या झाडाखाली जायचं आहे। तुमच्या घराच्या आजूबाजूला, गावामध्ये, शेताच्या बाजूला जिथेही तुम्हाला रुईचं झाड दिसेल तर त्या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे, किंवा मग पिंपळाचं झाड असेल जवळ तर त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे जाऊन हे सुगड तुम्हाला तिथे थोडीशी जागा साफ करून ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर जर रुईच्या झाडाखाली गेला असेल तर रुईचं एक पान तोडायचं आहे आणि जर पिंपळाच्या झाडाखाली गेला असेल तर पिंपळाचं एक पान तोडायचं आहे। आता जर खाली एखादं पडलेलं पान असेल तर तेच घ्या, मी तुम्हाला 90% सांगेन की तेच पान घ्या। समजा नसेलच, ताई पान नाहीये पडलेलं, तर मग अशा वेळेस पान तोडा। तोडत असताना त्या झाडाची माफी मागा आणि त्यानंतरच ते पान तोडा। पान तोडल्यानंतर थोडंसं त्या पानावरती पाणी ओता, स्वच्छ पान करा। आता या पानावरती पुन्हा हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढा। ठीक आहे, स्वस्तिक वरती राहील अशा पद्धतीने तुम्हाला त्या सुगडावरती ते पान ठेवून द्यायचं आहे। पुन्हा एकदा सांगते, व्यवस्थित नीट ऐका, तुमचं कन्फ्युजन नको व्हायला। एक सुगड घ्यायचा आहे, हळद कुंकवाची 5 बोटं लावायची आहेत, पांढरे तीळ घालायचे आहेत, गुळाचा खडा ठेवायचा आहे
हे सुगड घेऊन कुठल्या पिंपळाच्या किंवा मग कुठल्याही रुईच्या, पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे. त्याच्या खाली थोडीशी जागा साफ करून तिथे हे सुगड तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. रुईच्या झाडाखाली गेला असाल तर रुईच्या झाडाचं पान ठेवा आणि जर पिंपळाच्या झाडाखाली गेला असेल तर पिंपळाच्या झाडाचं पान ठेवा. त्याच्यावरती आठवणीने हळद कुंकवाचं एक स्वस्तिक काढा. हे सर्व करून झालं की त्यानंतर तुम्हाला एक छोटासा दिवा घ्यायचा आहे. दिवा घरीच घेऊन जा, म्हणजे घरीच बनवून घेऊन जा, कारण उद्याच्या दिवशी आपल्याला कणकेचा दिवा लागणार आहे. बघा, कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि भोगीचा दिवस असेल, मकर संक्रांतीचा दिवस असेल किंवा किंक्रांतीचा दिवस असेल, या तीनही दिवशी कणकेच्या दिव्याचं जे महत्त्व आहे ते विशेष आहे. त्यामुळे उद्या तुम्हाला कणकेचाच दिवा बनवायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातीची पिळून एक वात घालायची आहे. त्यानंतर जर मोहरीचं तेल असेल तर शक्यतो मोहरीचंच घाला किंवा मग तिळीचं असेल तर तिळीचं घाला. कुठलंच नसेल तर आपल्या घरामध्ये जे पूजेचं तेल असतं ते तेल घाला आणि वरून थोड्याशा पांढऱ्या तिळी घाला. ठीक आहे. हे तुम्ही तिथे घेऊन गेल्यानंतर सुगडाच्या वरती जे पान तुम्ही ठेवलेलं आहे त्या पानावरती हा तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. दिवा जो आहे तो दिव्याची वात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. तिथे तुमची जी इच्छित मनोकामना आहे ती इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. पिंपळ वृक्ष जर असेल तर तिथे तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. रुईचं झाड असेल तर तिथे तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी पुढची कामं आहेत ती तुम्हाला करायची आहेत. या उपायानंतर स्नान करणं हे अत्यंत आवश्यक आहे. बघा, खरं तर उद्याचा जो दिवस आहे तो दैवी शक्ती प्राप्ती करण्यासाठी, इच्छित मनोकामना प्राप्त करण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा दिवस घरातील नकारात्मकता आणि आयुष्यातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आहे. पिंपळ वृक्ष असेल किंवा रुईचं झाड असेल यावरती खरं तर दैवी शक्तींचा वास असतो. या झाडांचं नेहमीच पूजन केल्याने आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात, पितृदोषातून मुक्तता होते, संकट टळून जातात, आयुष्यातील दारिद्र्य संपते. आता उद्या आहे मकर संक्रांती. उद्याच्या दिवशी जर तुम्ही अशा पद्धतीने सुगडीवरती, म्हणजे सुगड जे आहे त्याच्यावरती जर तुम्ही हा दिवा लावलात तर तुमच्या आयुष्यात असलेली सगळी संकटही टळतील, दारिद्र्यही संपते, घरामध्ये असलेल्या ज्या बाधा एडापिडा आहेत त्या घराच्या बाहेर निघूनही जातील. आणि जेव्हा तुम्ही हा दिवा प्रज्वलित कराल तेव्हा लक्षात घ्या, तुमची जी इच्छा आहे, इच्छित मनोकामना आहे, ही इच्छित मनोकामना तुमची नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. फक्त हा उपाय केल्यानंतर स्नान करायचं आहे आणि त्यानंतर पुढची जी कामं आहेत ती तुम्हाला करायची आहेत. तुम्ही सकाळी समजा ताई मी सकाळी 7 वाजता उठून स्नान केला आणि त्यानंतर हा उपाय केला, त्यानंतर तुम्ही 8 वाजता 9 वाजता जरी हा उपाय केला तरी तुम्हाला स्नान करायचं आहे. आणि जर सकाळी स्नान केलेलं आहे, संध्याकाळी हा उपाय केला 5-6 वाजता, तर 5-6 नंतर पुन्हा तुम्हाला स्नान करायचं आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या एका उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, अडलेली कामं मार्गी लागतील, घरातील दारिद्र्य संपेल, घरामध्ये सतत प्रसन्न वातावरण राहील आणि घरामध्ये असलेले जे अडथळे आहेत ते अडथळे देखील दूर होतील. बघा, या उपायाने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद राहील. खरं तर पिंपळाचं झाड असेल किंवा रुईचं झाड असेल, दोन्ही झाडांवरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो. जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी या झाडाचं पूजन कराल त्याखाली अशा पद्धतीने हा दिवा प्रज्वलित कराल तेव्हा नक्कीच भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. मित्रांनो, आजचा हा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.